श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 15 फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत महाशिवरात्र. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण हा साजरा केला जातो. आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन झाले होते. म्हणजेच शिवपुराणानुसार या रात्री शिवशक्ती एकत्र येतात, ज्यामुळे आध्यात्मिक शक्ती वाढते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात, सर्व संकटे दूर होतात. तसेच असे म्हटले जाते की या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी संन्यास मार्ग सोडून आपले विवाहिक जीवन स्वीकारले होते. आणि म्हणून महाशिवरात्रीला जो कोणी भक्त शंकरांची विधिवत पूजा करतो, अभिषेक करतो, व्रत करतो, त्याच्या सर्व इच्छा या भगवान महादेव पूर्ण करतात. आणि शास्त्रानुसार असे सुद्धा म्हटले जाते की या महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्र हा कमकुवत अवस्थेत होता आणि म्हणून शंकराने त्याला आपल्या डोक्यावर धारण केले. त्यामुळे भगवान शंकरांची नियमितपणे पूजा उपासना केल्याने कुंडलीतील चंद्रदोष हा सुद्धा दूर होतो. या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणात जागृत असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवार महाशिवरात्रीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण घरात आणा या झाडाचे एक फळ. साक्षात महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील. जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन घरात चहूबाजूने पैसा येईल. जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर होऊन प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल. तर असं कोणत्या झाडाचं फळ आणायचं आहे, त्या फळाचं नंतर काय करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या महाशिवरात्रीला करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. आपल्या हिंदू धर्मात अनेक लाखो देवी देवता आहेत. प्रत्येक देवाचं एक विशेष महत्त्व असून प्रत्येक देवतेला विविध पदार्थ, वस्तू तसेच अलंकार, शस्त्र हे प्रिय आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक देवाचं खास फूल आणि फळ देखील प्रिय असल्याचं पुराणामध्ये उल्लेख केला गेला आहे. आणि या प्रत्येक फुलाचं आणि फळाचं ज्योतिषशास्त्रामध्ये महत्त्वसुद्धा वेगवेगळं आहे. त्याच फळांपैकी एक फळ आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ. असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान शिवशंकरांनी हलाल विषप्राशन केल्यानंतर भगवान शिव हे बेशुद्ध झाले होते. त्याच वेळी सर्व देव आणि दानव चिंतित होते आणि अशा परिस्थितीत विषाचा प्रभाव हा कमी करण्यासाठी सर्वांनी भगवान शिवाच्या डोक्यावरती भांग आणि धोत्रा अर्पण केला. आणि तेव्हापासूनच भगवान शिवशंकरांना भांग आणि धोत्र्याचं फळ अर्पण केले जाते. आणि म्हणून महादेवाला प्रसन्न करण्याच्या पूजा सामग्रीमध्ये महादेवाच्या पूजेमध्ये एक फळ खूप जास्त आणि महत्त्वाचं मानलं जातं, ते म्हणजे धोत्र्याचं फळ. जर आपण या दिवशी या धोत्र्याच्या फळासंबंधित काही उपाय जर केला तर साक्षात महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व संकट, अडचणी, दुःख, अडथळे हे दूर होतात. तसेच धोत्रा हे फळ भगवान शिवाच्या तिसऱ्या नेत्राशी संबंधित आहे, जो ताप आणि क्रोध नियंत्रित करण्याची शक्ती दर्शवतो. आणि म्हणून जर तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील, काही अडचणी असतील, तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तुमची कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या जीवनात भरपूर शत्रू आहे, शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल, तर तुम्ही हा धोत्र्याचा फळाचा उपाय जो आहे तर तो नक्की उद्या महाशिवरात्रीला करून पहा.
हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी हे देखील दूर होतील. सोबतच घरातील प्रखर पितृदोष हा देखील दूर होईल. तसेच हा उपाय इतका प्रभावी मानला जातो की हा उपाय केल्याने घरात सतत होणारे वाद, विवाद, क्लेश, भांडणे हे सुद्धा दूर होतात. मुलांची प्रगती होते, कुटुंबाची प्रगती होते. तसेच भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या शिवरात्रीला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करा. शिवलिंगावरती सुद्धा तुम्ही बेलाची पानं, पांढरी फुलं, भस्म लावायचं आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक धोत्र्याचं फळ लागणार आहे. हे फळ तुमच्या घराच्या आजूबाजूला धोत्र्याचं झाड असेल तर त्याचं फळ तुम्ही आणू शकता. तिथे नाही भेटलं तर मग बघा, जिथे कुठं पूजा साहित्य मिळते, फुलं भंडार आहे, तर तिथे ही फुलं महाशिवरात्रीला विकायला असतातच. तर तिथून तुम्ही हे जे फळ आहे तर हे घरी आणायचं आहे. आता हे फळ घेताना ज्याला दांडी असते, म्हणजे ज्या फळाला देठ असतो, तर अशा पद्धतीचं फळ तुम्हाला घ्यायचं आहे. आता हे फळ घरी आणल्यानंतर सर्वप्रथम ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून काढायचं आहे. यानंतर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप किंवा अगरबत्ती तुम्हाला लावायची आहेत. शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती भस्म लावून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत. आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडासा भस्म घ्यायचा आहे. आता भस्म हा पावडर स्वरूपात असेल तर थोडासा भस्म हा प्लेटमध्ये घ्या आणि अख्खा भस्म असेल तर तो हातात घ्यायचा आहे आणि तो भस्म तुम्हाला संपूर्ण त्या फळाला वरून चोळून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे भस्म नसेल तर मग काय करायचं, आपण आपल्या घरामध्ये जी अगरबत्ती लावत असतो त्याची जी ऊद असते, विभूती असते, ज्याला अंगारासुद्धा म्हटलं जातं, तर ती विभूती घ्यायची आहेत आणि ती तुम्हाला संपूर्ण त्या फळाला व्यवस्थितपणे लावून घ्यायची आहेत. आणि यानंतर काय करायचं, एका प्लेटमध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळावरही तुम्हाला हे जे धोत्र्याचं फळ आहे तर हे ठेवायचं आहे. आणि यानंतर ही जी प्लेट आहे तर ही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये शिवलिंगासमोर ठेवायची आहेत. जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर मग तुम्ही मातीचं शिवलिंग बनवायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे जे फळ आहे तर हे ठेवायचं आहे. यानंतर तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती जी आहे तर ती वळवून घ्यायची आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हा मंत्र रोग नष्ट करणारा आहे. भोलेनाथांचा सर्वात प्रिय मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे की मी महादेवासमोर नतमस्तक होतो आणि या मंत्राचा जप केल्याने शरीर आजारपणापासून मुक्त होते. आपले मन, घर हे नेहमी शांत आणि पवित्र असते. या मंत्रामुळे घरातील सर्व दोष, नकारात्मकता नष्ट होते आणि कुटुंबात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदायला सुरुवात होते. आता या प्रभावी मंत्राचं पठण करून झाले की दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहे तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे. आता यानंतर संपूर्ण दिवसभर हे धोत्र्याचं फळ तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे. सायंकाळी प्रदोष काळामध्ये हे जे फळ आहे तर ते तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती हे फळ अर्पण करायचं आहे. आता हे फळ शिवलिंगावरती अर्पण करण्यापूर्वी सर्वप्रथम 1 लोटा जल अर्पण करा आणि त्यानंतर तुम्हाला हे फळ अर्पण करायचं आहे. अर्पण करताना सांगितल्याप्रमाणे उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि या फळाचा देठ आपल्याकडे येईल अशा पद्धतीने हे फळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा आपली इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला या धोत्र्याच्या फळाचा एक उपाय करायचा आहे. खूप प्रभावी उपाय आहेत. हा उपाय जर तुम्ही केला ना, नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये शिक्षण घेणारी मुलं असेल परंतु शिक्षणात त्यांचं मन लागत नसेल, मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल, मुलांना काहीही आठवत नसेल, अभ्यासामध्ये कमकुवत असेल, तर अशावेळी तुम्हाला मुलांसाठी एक उपाय करायचा आहे.
तर तुम्हाला उद्या महाशिवरात्रीला एक धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे. त्या फळामध्ये असणाऱ्या सर्व बिया ज्या आहेत तर तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि या बिया तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला या बिया शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत. आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान शिवशंकरांना मुलांची प्रगती होण्यासाठी, त्यांना भरभरून यश मिळण्यासाठी, नोकरी प्राप्तीसाठी, हट्टीपणा, वाईट व्यसन दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत. आता हे धोत्र्याचं जे काही फळाचं बीज आहे तर हे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा अर्पण करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरीही चालेल. फक्त हे बी अर्पण करण्यापूर्वी सर्वप्रथम शिवलिंगावरती जल अर्पण करा आणि यानंतरच तुम्हाला हे जे फळाचं बीज आहे तर ते अर्पण करायचं आहे. हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्याचबरोबर महाशिवरात्रीची रात्र ही महान रात्र मानली जाते, सिद्ध रात्र मानली जाते. या रात्री आपण जे उपाय करतो ना ते खूप प्रभावी मानले जातात आणि या दिवशी खास करून रात्री 12 ते पावणे 1 वाजेपर्यंत आपण जी सेवा करतो, जे उपाय करतो तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. तर आपल्याला उद्या महाशिवरात्रीच्या रात्री ठीक 12 वाजता एक धोत्र्याच्या फळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपायसुद्धा शिवपुराणात सांगितलेला आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रात्री 12 वाजता एक धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे. यानंतर हे फळ स्वच्छ धुवून काढायचं आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर आहे तिथे जायचं आणि हे फळ शिवलिंगावरती अर्पण करायचं. अर्धा तास ते फळ तसे शिवलिंगावरती राहू द्यायचं आहे. अर्पण केले की आपली इच्छा व्यक्त करायची. अर्ध्या तासानंतर ते फळ घरी उचलून आणायचं आहे आणि आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं आहे. असं म्हणतात की हा उपाय जर आपण केला ना तर घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात, उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते, प्रगती होते. म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्ही उद्या महाशिवरात्रीला रात्री 12 वाजता करू शकता. आणि जर रात्री 12 वाजता तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरी शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. परंतु बघा, महाशिवरात्रीला संपूर्ण रात्रभर सगळी शिवमंदिरं जी आहेत तर ती चालू असतात. तिथे अनेक विविध पूजा पाठ जे आहे तर ते केले जातात. म्हणून तुम्ही रात्री 12 वाजता सुद्धा मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करू शकता. तर हे काही प्रभावी असे उपाय आहेत जे आपल्याला उद्या महाशिवरात्रीला धोत्र्याच्या फळाचे करायचे आहेत. खूप प्रभावी उपाय आहेत, नक्की करा. जीवनात चांगला मार्ग मिळतो. जीवनात ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होत असतात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.